स्वतःच प्रश्न विचारतात आणि स्वतःच त्या प्रश्नाचं उत्तर देतात. असे किती माणसं आहेत आपल्याकडे. आमच्याकडे पण आहेत असे. स्वतःच प्रश्न विचारते आणि म्हणते मी कसा दिसतो. चांगला दिसतो ना, चांगला चांगला, एक नंबर, एक शर्ट कसा आहे माझं, पॅन्ट कसा आहे, ड्रेस कसा आहे, 3,000चा ड्रेस आहे. अरे विचारत कोण आहे तुले. आम्हाला काय रिकाम टेकड्या एवढे तुझ्यासारखेले कपडे लत्ते विचारायले. आम्हाला आमचे प्रश्न माहीत नाही, आम्हाला आमचे कामधंदे नाही. स्वतःच माझी गाडी कशी, गाडी चांगले, एक नंबर, आपलं असंच आपण असंच घेतच नाही. परेशान आहे ह्या लोकांमुळे, अख्खे पब्लिक परेशान आहे. स्वतःच प्रश्न स्वतःच उत्तर. आता का उत्तर द्यायचं आहे मग. स्वतःच जर म्हणता का माझे कपडे कसे आहे, स्वतःच त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच देत आहे की कपडे एक नंबर. माझं असं तसं चॉईस एक नंबर असते. का घेऊन जायचं आहे. तर आता त्या माणसाला काय सांगायचं, आपल्याला जर ते कपडे आवडले नाही, त्याचा रंग आवडला नाही किंवा काही आवडलं, आपण म्हणू शकतो का. त्याच्यामुळे आता यांच्यावर काय नाही, यांच्याकडे एकच करा, दुर्लक्ष करा. बस दुर्लक्ष करायचं आणि यांना एकदम म्हणजे सायलेंटमध्ये प्रतिक्रिया द्यायचं की बाबा यांना वाईट वाटेल, यांच्या भावनाचा विचार करायचा नाही. यांच्या भावनाचा तुम्ही विचार केला, हे तुमच्या भावनेचा विचार करत नाही. लक्षात ठेवा. कारण काही ठिकाणी खामोश राहायचं नाही, शांत राहायचं. ताबडतोब म्हणजे म्हणतात ना, फैसला ऑन द स्पॉटच करून टाकायचं. मी ताबडतोब उत्तर देतो. त्याच्यामुळे याच्यानंतर हे माझी म्हणजे हेच आर्ग्युमेंटच नाही करत, जास्त बोलतच नाही माझ्यासमोर असे लोक. ताबडतोब उत्तर देऊन टाकतो. आणि काही ठिकाणी खामोश राहायचं. कभी खामोशी भी खंजर की तरह इस्तेमाल होते. कधी शांत राहणं हे सुद्धा समोरच्या माणसाला काही न बोलता सुद्धा त्याचा अपमान करते. कधी शांत राहायचं, काहीच उत्तर न द्यायचं. आणि कधी बोलावं लागतं. म्हणजे योग्य कुठली गोष्ट अशी, कधी बोलायचं, कधी शांत राहायचं, या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी महत्त्व असते आणि त्या गोष्टीला त्या वेळी रिॲक्ट करायला लागतं. ठीक आहे.